नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता वेगळंच वळण आपल्या सर्वांसमोर येणार आहे. आता जी काही गौरी सतत कामिनी आणि रागिणीला भीत होती, तिची भीती तिला सतत वाटत होती की आपण जर हे सत्य सर्वांसमोर सांगितलं तर कमळीच्या जीवाला धोका असणार आहे. या कारणानं आता एक आई नेहमी चूप बसत होती. तिला आता कळालेलं आहे की आपण चूप बसतोय, पण रागिनी आणि कामिनी तिला सतत तिच्या मुलीला त्रासच देत आहे. कमळीला सतत काही ना काही विषयात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून आता गौरीने निर्णय घेतलेला आहे की तिला चुप्पी तोडायची आहे आणि अन्नपूर्णापर्यंत कामिनी आणि रागिनीचं सत्य पोचवायचं आहे. म्हणून तिने आता ठामपणे निर्णय घेतलेला आहे. तर खरंच प्रेक्षकांनो, आता कशा प्रकारे ही गौरी आता अन्नपूर्णापर्यंत पोहोचणार हे आपण बघणार आहोत. म्हणून आता व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आणि मालिकेमध्ये सुद्धा आपल्याला वाटणारा क्षण लवकरच येणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप न करता शेवटपर्यंत पाहिल्यानंतर कमळी मालिका तुम्हाला आवडते का, हो नाहीतर नाही असं कॉमेंट्सद्वारे आम्हाला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर इकडे मात्र आता बंड्याला भेटल्यानंतर आता गौरीपर्यंत सर्व सत्य पोहोचलेलं आहे की कशा प्रकारे आता कमळीला अंतिम परीक्षा देण्यापासून आता कामिनी आणि रागिनी ती पोहोचली नाही पाहिजे म्हणून याचा प्रयत्न करत आहे. तर आता गौरीला हे सत्य कळालं की तिच्या मुलीचं जे काही स्वप्न असतं, आबांनी आणि कमळीने बघितलेलं जे काही स्वप्न असतं, ते स्वप्न आता कामिनी आणि रागिनी पूर्ण होऊ देणार नाही. ही भीती आता तिच्या मनात सतत बाळगते. तर इकडे मात्र आता असं झाल्यावर ती विचार करते की देवी आई, मी काय करू ग, तू सांग. ती मंदिरात उभी राहून अक्षरशः मुलीसाठी आता लढण्याचा विचार करते. तर तिला वाटते नाही, काही झालं तरी आपल्याला ही गोष्ट कामिनी आणि रागिनी कशा प्रकारे आतापर्यंत 18 वर्षापासून तिच्यावर कशा प्रकारे त्यांनी तिच्यासोबत अत्याचार केलेला आहे, तिला किती क्षणाक्षणाला त्रास दिलेला आहे, या त्रासाचा आता तिला बदला घ्यायचा आहे. ती देवी आईला म्हणते की आतापर्यंत यांनी माझ्यासोबत काही केलं ते मी सहन केलेलं आहे, पण माझ्या मुलीला ह्या दोघी असा त्रास देत आहेत, याची शिक्षा त्यांना मी नक्कीच मिळवून देणार. तर आता ती विचार करते की आता नेमकं काय करावं. तर तिला आता देवी आईच्या मंदिरातच एक तिच्या मनात विचार येते. आता या समोर फक्त तिची मदत करू शकते ती म्हणजे अन्नपूर्णापर्यंत पोहोचण्यासाठी ती म्हणजे नयनतारा. म्हणून आता ती स्वतःशीच मनाशीच विचार करते की आता नयनतारा मॅडम आपल्याला ऑफिसमध्येच मिळणार. म्हणून ती आता नयनताराच्या ऑफिसच्या बाहेर तिथं नयनतारा येण्याची वाट बघते. तर आता नयनतारा घरून ऑफिसमध्ये आलेली असते आणि तिला एक फोन आलेला असते. म्हणून ती ऑफिसच्या बाहेर त्या फोनवरती बोलत असते. तर तेवढ्यातच तिच्या समोर येते साधना. त्यावर आता नयनतारा बोलते की साधनाताई, कुठं होत्या तुम्ही? मी किती दिवस झाले तुम्हाला शोधते आणि तुमचा फोनसुद्धा लागत नाही. साधनाताई, तुम्हाला सांगितलं ना, कुठं जायचं असलं तर मला निदान कळवून तरी जा. आम्हा सर्वांना तुमची काळजी वाटत होती आणि राधिकासुद्धा तुम्हाला नेहमीच विचारत आहे. आता लवकर घरी जा आणि राधिकाची भेट घ्या. त्यावर आता इकडे साधना उर्फ गौरी बोलते की नयनतारा मॅडम, मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तुमच्या या मौल्यवान वेळातून मला 2 मिनिट मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर आता नयनतारा बोलते, ठीक आहे, चल तू ऑफिसच्या आतमध्ये माझ्या कॅबिनमध्ये बसून आपण बोलूया. तेव्हा आता लगेच नयनतारा गौरीला आतमध्ये घेऊन जाते. तर गौरी बोलते की मॅडम, मला तुमच्या मदतीने अन्नपूर्णा मॅडमला भेटायचं आहे. त्यावर आता पुन्हा नयनतारा बोलते की कशाला साधना, तुला कशाला भेटायचं आहे. त्यावर आता इकडे मोठा खुलासा करत बोलते की मी साधना नाही आहे मॅडम. 18 वर्षापासून ज्या सुनीची वाट क्षणोक्षणी अन्नपूर्णा आई बघत होत्या, मी त्यांची मोठी सून गौरी आहे आणि म्हणूनच मला त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. कारण कामिनी आणि रागिनीला मी दिसली तर त्या माझ्या जीवावरती उठतात आणि म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्ही काहीही करा मॅडम, मला ना अन्नपूर्णा आईला भेटू द्या. त्यावर आता इकडे
ठीक आहे म्हणत आता नयनतारा बोलते. नयनताराला जे काही 18 वर्षापासून त्या दोघींनी त्रास दिलेला असते ते पूर्ण हिस्ट्री आता नयनताराला स्वतः गौरी सांगते. आता नयनतारासमोर तर सिद्ध झालेलं असतं की गौरीच ही अन्नपूर्णा निवासची मालकीण आहे, राजांची पहिली बायको आहे. त्यावर आता इकडे लगेच नयनतारा अन्नपूर्णाला कशी भेटता येईल याचा प्लॅन करते. तर आता लगेच नयनतारा बोलते की गौरी, तू कसलीही चिंता करू नको. आजपर्यंत या नयनताराने कोणालाही त्रास झालेला बघितला नाही. तू तर राजांची बायको आहेस आणि अन्नपूर्णा मॅडमची सून आहे, म्हणून तुझी आणि अन्नपूर्णा मॅडमची भेट मी घडवून आणणार. तर लगेच इकडे काही कारणानं आता अन्नपूर्णाला नयनतारा कॉल करते आणि लगेच ऑफिसमध्ये बोलावून घेते. तर इकडे अन्नपूर्णाला काहीही आयडिया नसते की कशासाठी आता नयनताराने आपल्याला ऑफिसमध्ये बोलावलेलं आहे. तर अन्नपूर्णाला वाटते का काहीतरी मीटिंगचं वगैरे काम असणार म्हणून आता कॅबिनमध्ये बोलावलेलं असणार. तर इकडे अन्नपूर्णा आता लगेच नयनताराच्या ऑफिसमध्ये जाते. तर आता नयनताराच्या ऑफिसमध्ये कॅबिनमध्ये गेल्यानंतर तिला चक्क गौरी दिसते. तेव्हा आता खूप भावूक झालेली अन्नपूर्णा आता लगेच गौरीला मिठी मारते. तर गौरीसुद्धा आता अन्नपूर्णाला मिठी मारते. तेव्हा मात्र आता लगेच अन्नपूर्णा बोलते की गौरी कुठं होती तू आणि तू मला का भेटत नाही गं? सांग, तू माझ्या मुलापासून आणि माझ्यापासून का लपून राहते? अगं मला तर असं वाटलं की तू या जगात नाही आहे, पण देवी आईच्या कृपेने तू सुखरूप आहेस गौरी. आज मला किती आनंद होत आहे ना, याचा विचार तू करूही शकत नाही. तेव्हा आता इकडे आनंदित झालेली गौरीसुद्धा आनंदी अश्रू बाहेर काढत आता पुन्हा अन्नपूर्णाला मिठी मारते आणि बोलते की आई, मी तुम्हाला का भेटली नाही? तुमच्या 18 वर्षापासून जे काही प्रश्न आहेत ना, ते मी या लिफाफ्यात लिहिलेले आहेत. मी आता तुमच्या समोरासमोर उभी राहून तुम्हाला काहीही सांगू शकत नाही. हे घ्या आणि तुम्ही शांततेत घरी जाऊन एकांतात हे वाचा आणि त्यानंतर नयनतारा मॅडमला मी सांगणार की तुम्हाला केव्हा भेटणार. आता मी इथं जास्त वेळ नाही थांबू शकत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ज्या व्यक्तीबद्दल या पत्रामध्ये लिहून ठेवलेलं आहे त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा तुम्हीच देऊ शकता आणि हो, माझ्या मुलींची रक्षा तुम्हीच नेहमी करू शकता. त्यावर अन्नपूर्णाने नयनतारा बोलते की सांग ना गौरी, तुझी मुलगी कुठं आहे? त्यावर आता लगेच इकडे गौरी बोलते की मी आता नाही सांगू शकत आई तुम्हाला काहीही. जे काही माझ्या मनात होतं, मला तुमच्यासोबत 18 वर्षापासून बोलायचं होतं, ते मी या पत्रात लिहिलेलं आहे आणि आता ते वाचा आणि मला आणि माझ्या मुलीला तुम्हीच न्याय मिळवून द्या. तेव्हा मात्र आता लगेच तिथून गौरी निघून जाते. तर इकडे मात्र आता नयनतारा बोलते की मॅडम, तुम्हाला जेव्हाही आता गौरीला भेटायचं ना, तुम्ही सांगा मला. ती माझ्या घरीच असते आणि मी तिला भेटण्यासाठी जरूर आणणार. पण तिने मला आता शपथ दिलेली आहे की ती तिच्या मुलीविषयी काहीही तिला विचारू नका. तुम्ही या पत्रामध्ये काय लिहिलं ते वाचा आणि ती नक्की गौरी सतत बोलत राहिली की मला न्याय मिळवून द्या, ती असं का बोलली हे नक्की मला सांगा. त्यावर आता इकडे अन्नपूर्णा घरी जाते आणि रूमचं दरवाजा लावून आजोबांसमोर चक्क पत्र वाचते आणि गौरीसोबत कामिनी आणि रागिनीने नेमका काय प्रकार 18 वर्षापासून तिला किती त्रास दिलेला आहे हे बघता क्षणी, हे वाचता क्षणी तिचं पूर्ण हृदयाला काप येतो की खरंच तिच्या होतानासुद्धा तिच्या सुनीला एवढा त्रास या दोघींनी दिलेला आहे. तर आता ती पत्र बाजूला ठेवून आजोबांचा हातात घेऊन बोलते की काही झालं तरी आता ही अन्नपूर्णा गौरीला न्याय मिळवून देणार म्हणजे देणार आणि अख्ख्या थाटामाटात या रागिनी आणि कामिनी समोर तिला या घरात आणणार, असं ती स्वतःलाच आणि आजोबाला वचन देते. तेव्हा मात्र आता खरंच गौरींच्या हुशारीमुळे आता अन्नपूर्णा समोर या रागिनी कामिनीचे जे काही घडलेलं सर्व काही प्रकार असते तो आलेला आहे. तर खरंच आता आजी डायरेक्ट त्यांना जाऊन विचारणार की काही मोठा मास्टर प्लॅन करत आता कमळीच्या मदतीने या दोघींचं जे काही सत्य त्यांच्या तोंडून बाहेर आणणार. खरंच आता आजीचा प्लॅन काम करणार का? आता आजीच्या प्लॅनमध्ये नयनतारा तर मदतीला आहे, तर खरंच आता आजी कमळीला मदतीला घेणार का? हे सर्व इंटरेस्टिंग व्हिडिओ आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.